धाव मात्र इथे मिळणार नाही. चेंडू मात्र डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. धावफलकावरती आपण पाहतोय दिलेचा चेंडू असा उंच असा फटका मात्र खेळला गेला. पाहूया धावा किती मिळतील. आणि ते चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार. मात्रच्या बॅट मधून पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर लालाशेठ जावळकर किंवा मन संघाच्या धावा जाऊन पोहोचतायत 9 धावा. एक फलंदाज बाद 9 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. एक मोठी मॅच. अगदी दोन्ही संघांना पहिल्या मॅच मध्ये पराभव पत्करावा लागला होता. इथे या मॅच मध्ये विजय मिळवणं फार महत्त्वाचं असेल. इथे ज्याचा पराभव होईल त्याचं या स्पर्धेतील आव्हान मात्र संपून जाईल. ज्याचा विजय होईल त्याला मात्र एक सामना खेळण्याची संधी मिळेल. गणेश दादा प्रतीक दादा 11 या संघासोबत एक सामना मात्र खेळावा लागेल. पण इथे जो संघ पराभूत होईल त्याचा प्रवास मात्र खडकवासला प्रीमियर लीगचा इथेच थांबवला जाईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महेश दुर्गट गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हा चेंडू इथे परत एकदा उंच आकाशामध्ये खेळला. पाहूया झेल इथे टिपला आणि पहिल्या चेंडू ते महेश दुर्गटने मिळवली विकेट. फलंदाज होईल इथे बाद. मोठी विकेट इथे मात्र गमावली गेली. फलंदाज निलेश मात्र इथे बाद होईल. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल कलप्पा. नवीन फलंदाज कलप्पा मैदानामध्ये आलाय. केतन प्रतिष्ठान संघासाठी फार मोठं क्रिकेट कलप्पाने खेळलंय. पण आता केतन प्रतिष्ठान विरुद्धात त्याला खेळावं लागेल. कारण आता या प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग त्याला करणं गरजेचं असेल. चेंडू डायरेक्ट पायावरती आदळला आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज होईल इथे बाद. LBW चा शिकार. फलंदाज इथे बाद. ते बाद होत आहेत. महेश दुर्गट अगदी तिखट मारा मैदानामध्ये सुरू केलाय. काय गोलंदाजी केली महेश दुर्गटने. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट. 9 धावांमध्ये 3 फलंदाज इथे बाद झाले. कलप्पा जसा आला तसा मैदानाच्या बाहेर गेला. ओव्हरफिल्ड चेंडू डायरेक्ट पायावरती आदळला. एका बाजूने केतन प्रतिष्ठान एका बाजूने लालाशेठ जावळकर 11 या 2 संघांना आपण पाहतो. केतन प्रतिष्ठान अगदी पहिल्या मॅच मध्ये जरी पराभव पत्करावा लागला असेल तरी देखील या मॅच मध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न करतील. कारण हलक्याच्या फरकाने मात्र त्यांना पहिल्या मॅच मध्ये पराभव पत्करावा लागला होता. आणि ते प्रयत्न मात्र त्यांचा असेल इथे कमबॅक करण्याचा. डाव परत एकदा सावरण्याचा. हा चेंडू अगदी उसळता चेंडू होता. डॉट बॉल बाउन्सर चेंडू इथे मात्र पेश केला. अप्रतिम गोलंदाजी इथे अगदी पाहतो आपण महेश दुर्गटची पाहतो. महेश दुर्गटचा हा देखील वेगवान चेंडू होता. इथे मात्र हा चेंडू बॅट वरती घेता आला नाही. जितू मागच्या मॅच मध्ये जितू जास्त वेळ मैदानामध्ये थांबला नव्हता. या मॅच मध्ये त्याला संधी आहे एक मोठी इनिंग खेळण्याची आणि संघासाठी धावा जमवण्याची. त्यावेळेस फटका मात्र चांगला खेळलाय. वाह परफेक्ट गॅप त्याने शोधली. मोठा गॅप होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत जितूच्या बॅट मधून हा चौकार.
ओहोहोहो! आता जितूच्या बॅट मधनं बॅटरी AI या कक्षामध्ये खेळलेला चेंडू होता. षटकार. नंतर 19 धावा. प्रकाश सर अगदी या स्पर्धेच्या स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. फार चांगलं स्कोरिंगचं काम प्रकाश पवार सरांनी केलंय. प्रकाश पवार सर अगदी खडकवासला प्रीमियर लीग असेल, टेनिस क्रिकेट असेल, शेवटचे 2 चेंडू हे गोलंदाजाला होतं तरी काय ते मात्र कळत नाही. कारण पहिले 4 चेंडू अप्रतिम हाताळतात, शेवटच्या 2 चेंडू ते आणखी विकेट घेण्याचा मोह त्यांना आवरत नाही आणि तिथे मात्र ते मार नक्की खातात. कारण शेवटच्या 1 आणि 2 चेंडूवरती बऱ्याच वेळा धावा खर्च करताना आपण पाहिलं. या स्पर्धेमध्ये तर अनेक वेळा पाहिलं 5 चेंडू चांगले हाताळले, शेवटच्या चेंडूवरती षटकार मात्र गोलंदाजाने अनेक वेळा खाल्लाय. इथे देखील तेच झालं. महेशने 4 चेंडू चांगले हाताळले होते, पण शेवटच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. एक सुंदर आयोजन नियोजन आज आपण पाहतोय. अमरदादा खेडेगाव स्पोर्ट फाउंडेशन यांचं मात्र एक सुंदर आयोजन. आणि भूमकर आयोजित खडकवासला प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. खरं तर मी या सर्व आयोजकांचं धन्यवाद देईल, कारण एक फार मोठी स्पर्धा खडकवासलातील खेळाडूंसाठी या ठिकाणी घेतली गेली आणि या स्पर्धेचा आनंद खडकवासलातील प्रत्येक खेळाडूने मात्र घेतला. आणि इथे या मैदानामध्ये SRPL सारख्या स्पर्धा होत होत्या, त्यामध्ये सिंहगड रोड खडकवासला परिसरातील खेळाडू खेळत होते. म्हणजे अगदी पाहिलं तर पर्वतीप विभाग असेल, सिंहगड रोडवरील सर्वच खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत होते. पण त्या स्पर्धेमुळे काय होत होतं की खडकवासलामधील अनेक जे बरेचसे खेळाडू होते ते मॅच पाहण्यासाठी देत होते, कारण त्यांना खेळायला मिळत नव्हतं. आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये खेळाडू इथे सहभागी होत होते की खडकवासलामधील अनेक खेळाडू फॉर्मच भरत नव्हते. पण या स्पर्धेमुळे खडकवासलातील क्रिकेटला एक नवी चालना, नवी उमेद मात्र मिळाली आहे. यावेळेस फटका अगदी समोर दिला होता चेंडू, तसाच तो खेळला. चेंडूने उंची देखील घेतली, लांबी देखील पर्याप्त घेतली आहे. षटकार 6 धावा. जितू या मॅच मध्ये मात्र एक चांगली बॅटिंगला सुरुवात जितूने केली. मागच्या मॅच मध्ये मला वाटतं त्याला ते धावा बनवता आल्या नव्हत्या. मागच्या मॅचच्या धावा आणि या मॅचच्या धावा एकत्र बनवण्यासाठी जितू मैदानामध्ये आलाय. परत एकदा उंच आकाशामध्ये चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे तयार आणि नजर लागावी जितूच्या खेळीला तसा जितू इथे होतो झेलबाद. कॉमेंटेटर कस असं देखील म्हणतात या गोष्टीला. जितू मात्र झेलबाद झाला. घोसाळ्याने टिपलेला एक सुंदर झेल आपण तिथे पाहिला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय गौरव. जो जितू अगदी धोकादायक ठरला होता तो मात्र बाद झाला. नवीन बॅटर गौरव मैदानामध्ये येतोय आणि पहिला चेंडू गौरवसाठी मात्र डॉट बॉल. आणि त्याचबरोबर गौरव पायगुडेसाठी हा चेंडू निर्धाव. आणि ओव्हरची समाप्ती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा, 26 रन 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर इथे बनवल्या गेल्या. 3 फलंदाज बाद झाले असताना 26 धावा. 6 ओव्हरची मॅच. कमीत कमी 80-85 धावांचं टार्गेट मात्र समोर सेट करावं लागेल. कारण समोर पाहिलं तर निलेश शिंगवले सारखा एक ताकदवान आयकॉन खेळाडू देखील आहे आणि त्याच संघासमोर एक मोठी खेळी करावी लागेल. मोठ्या धावा जमवाव्या लागतील. गोलंदाजी मार्गवर परत एकदा महेश. नवीन गोलंदाज महेश दुर्गट
परत एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. 26 धावा 4 फलंदाज बाद. ऍटम राऊंड विकेटचा मारा, फटका चांगला खेळलाय, परफेक्ट गॅप तिथे शोधली आहे. अफलातून फटका होता, मयूरच्या बॅट मधून चौकार. थर्टी रन, 30 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार. स्वागत केलं महेशचं पहिल्या चेंडूवरती. फुल टॉस, परत एकदा सरळ रेषेमध्ये मयूरच्या बॅट मधनं आणखी एक चौकार. या स्पर्धेमध्ये अफलातून बॅटिंग केली. पहिल्या मॅच मध्ये देखील ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये होता तेव्हा मयूर माताळे धावून आला आणि त्याने चांगली बॅटिंग करत संघाला एक सन्मानजनक धावसंख्येवरती पोहोचवलं होतं. इथे देखील मयूर माताळे एकतर्फी खिंड लढताना आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडूमध्ये 17 धावांचा खेळ मयूर माताळेचा आपण पाहिला. परत एकदा महेश गोलंदाजी मार्गवर. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेला. रन मात्र इथे मिळणार नाही. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न तिथे मात्र होता मयूरचा आणि हा चेंडू अगदी परफेक्ट बॅटवरती आला असता इथे देखील चौकार मिळाला असता, पण इथे गोलंदाजाचं चातुर्य पाहायला मिळालं. हो हो, यावेळेस मात्र बॅक ऑफ द हँड स्लोवर चेंडू इथे पेश केला. मयूरला मात्र इथे फसवलं. पहिल्या 2 चेंडूत 2 चौकार आले, नंतरचे 2 चेंडू महेशने इथे निर्धाव देखील टाकले. मयूर विरुद्ध महेश हा सामना आपण पाहतोय आणि दोन्ही खेळाडूंनी मात्र एक चांगली सुरुवात केली आहे. 34 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हा चेंडू देखील वेग 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 आणि इथे पंचांचा इशारा आला. फलंदाज इथे कॉट बिहाइंडचा शिकार, फलंदाज बाद. पाचवा फलंदाज इथे गारद केला गेलाय. लक्ष्मण जाधव नवीन फलंदाज मैदानामध्ये होते. लक्ष्मण जाधव अगदी टॉप ऑर्डर मात्र फार लवकर डिस्ट्रॉय झाल्यानंतर मात्र संघ अडचणीमध्ये आलाय. 34 धावा 5 फलंदाज बाद. लक्ष्मण मैदानामध्ये. आता मात्र तळातल्या फलंदाजांना एक चांगली बॅटिंग करायला लागेल, मोठे फटके खेळावे लागतील आणि ते चेंडूवरती नजरच नव्हती फलंदाजाची. टप्पा पडण्याचा चेंडूने घेतलेलं वळण आणि त्याचबरोबर पहिल्या 2 चेंडूवरती 8 धावा येऊन सुद्धा यावर मध्ये धावा खर्च आल्या. 8 धावा 1 फलंदाज बाद. अप्रतिम गोलंदाजी महेश दुर्घटने यावर मध्ये केली. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 धावा. पहिल्या मॅच दरम्यान देखील आपण पाहिलं होतं लालशेठ जावळकर युवा मन शेवटच्या 2 ओव्हरमध्ये नक्कीच खळबळून जागे होतात आणि इथे देखील ती जाग येईल का, शेवटच्या 2 ओव्हरमध्ये मोठा खेळ केला जाईल का. पण मगाशी अगदी कलप्पा मयूर ही जोडी मैदानामध्ये होती, त्यांनी मात्र बऱ्याच धाव बनवल्या, पण आता दोघंही बाद झालेत आणि आता लक्ष्मण आणि गौरव ही जोडी मैदानामध्ये आहे. गणेश पायगुडे गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. स्ट्रायकिंग केली होती गौरव पायगुडे. पहिला चेंडू अगदी इथे गणेशने मला वाटते देवाचे आभार मानले असतील. त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य सगळं सांगतंय. उलटा चेंडू टाकला होता, फसला होता तो, पण त्याला वाटलं आता मोठा फटका जाईल, पण गौरवला हा चेंडू बॅटवरती घेता आला नाही. चेंडू निर्धाव, डॉट बॉल. हा चेंडू अगदी वेगवान होता, जितक्या वेगात आला तितकाच वेगवान फटका. पहिला चेंडू तुझा चांगला होता, दुसऱ्या चेंडूवरती फटका माझा चांगला आहे. चौकार, 4 धावा. गुडे असा सामना मैदानामध्ये रंगलाय. पहिला डॉट, दुसरा चौकार. परत एकदा गौरव पायगुडे तयार. गोलंदाजी मार्कर गणेश पायगुडे अनुभवी खेळाडू आहे आणि फार मोठा अनुभव गणेशच्या पाठीशी आहे
आणि तो अनुभव आज मैदानामध्ये तो सिद्ध करेल का? खोलवर टप्प्या चेंडूचा खोलवर टप्प्या चेंडू घडतय काय? चुका 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 मैदानामध्ये घडतायत. चेंडू फरार, सीमारेषा पार, मिळतील धावाच्या. साजिद शेखच्या हातून सुटलेला चेंडू. धावा मात्र इथे खर्च आल्या बाईच्या स्वरूपात 4. ह्या धावा मात्र मागात पडू शकतात. हा चेंडू परत एकदा उंच आकाशामध्ये खेळलाय. पाहूया इथे क्षेत्ररक्षक पुढे निघून आला तर चेंडूला थांबवलंय. चांगली फिल्डिंग. 2 धावा मात्र इथे तो थांबवू शकला नाही. बाईच्या स्वरूपात 4 धावा आल्यानंतर लगोपाठ लगेच दुसऱ्या 2 धावा देखील आल्या. 4.4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 44 धावा, 5 फलंदाज बाद. फुल टॉस चेंडू होता. पण अगदी जास्त मोठा फायदा मात्र इथे गौरवला घेता आला नाही. फुल टॉस चेंडूवरती फक्त एक सिंगल धाव. आयुष्यामध्ये आनंदाच्या क्षणाला, अन्नाच्या कणाला आणि क्रिकेटमध्ये फुल टॉस चेंडूला कधीच वाया जाऊ देऊ नका. कारण वारंवार ते क्षण, अन्नाचा कण आणि आनंदाचे क्षण हे मात्र परत येत नाही. परत एकदा फुल टॉस चेंडू होता. लक्ष्मण उलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल आली आहे. फक्त एक सिंगल धाव. 2 फुल टॉस चेंडूवरती 2 सिंगल धाव फक्त खर्च झाल्या. ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 धावा. 46 धावा 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक पाहूया. गोलंदाजी मार्कवर कुणाला प्राचारण केलं जाईल. हे षटक मात्र फार महत्वाचं असेल. इथे या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. कितन प्रतिष्ठान किती धावा इथे मात्र खर्च होतील. तर दुसऱ्या बाजूने अगदी पाहिलं तर या ओव्हरमध्ये लालाशेठ जावळकर युवा मंच जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज धनेश पांजळेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. क्षेत्ररक्षकाचा जाल आपण पाहतोय विणलं गेलंय. स्ट्रायकिंग एंडवरती लक्ष्मण. टीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडूचा उंच फटका मात्र खेळलाय. चेंडूने उंची घेतली, लांबी कमी घेतली, झेल टिपला तिथे. फलंदाज होईल बाद. नवीन बॅटर आता मैदानामध्ये अप्पा महेश दुधाने नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. लक्ष्मण मात्र इथे चेंडूला सीमारेषा पार करू शकला नाही. ताकदवान खेळाडू आहे पण अगदी चेंडूने उंची जास्त घेतली, लांबी थोडी कमी घेतली. गणेश पायगुडेसाठी हा सुप्पा झेल होता. तिथे मात्र टिपला गेला. 46 धावांवरती 6वा फलंदाज बाद. अप्पा दुगाने नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. हा चेंडू इथे मात्र वाईट बॉल. मागच्या मॅच मध्ये आप्पा फक्त एकच सिंगल चेंडू खेळण्यासाठी मैदानामध्ये आला होता. इथे देखील तो आला आणि पहिला चेंडू मात्र वाईट बॉल. इथे हा चेंडू परत एकदा हवेमध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षक टिपला झेल आणि आप्पा एकच चेंडू खेळून परत एकदा मैदानाच्या बाहेर. आपण पाहतोय
हॅट्रिक विकेट जर दिनेश भांजळेंनी पूर्ण केली तर शरद वाल्लेकर नांदेड सिटी कॅप्टन यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि रमेश पवार आल्या पहिला चेंडू भिरकावून दिलाय, मोठा तडाखा, चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार. मॅच स्ट्रायकिंग एंडवरती पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला गौरव मात्र इथे होईल धाव बाद. एक सिंगल धाव मात्र धावफलकावरती नोंदवली जाईल. गौरव मात्र इथे बाद झाला. रमेश अगदी एक षटकार खेळल्यानंतर परत एकदा तो प्रयत्न करेल मोठा फटका खेळण्याचा. नवीन बॅटर शंकर पवार. 9व्या विकेट साठी शंकर पवार मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल होतोय. आणि हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा होता. चेंडू मात्र इथे डॉट बॉल. स्लॉग ओव्हर मध्ये अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत केली दिनेश भांजळेने. केवळ 8 धावा इथे खर्च केला, 2 विकेट देखील मिळवल्या. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. रमेश हा चेंडू मात्र उंच फटका खेळलाय, पाहूयात इथे काय होतं. जेल टिपला आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट. धाव फलकावरती धावा 54. धाव बनवल्या. दुसऱ्या इनिंगचा खेळ जसा सुरू होईल 55 धावांचं टार्गेट इथे मात्र आता सेट केले गेले. पाहूया केतन प्रतिष्ठान 55 धावांचं टार्गेट कसं पूर्ण केले जाईल. आणि पुढच्या इनिंग साठी मी पुन्हा एकदा प्राचारण करेल शैलेश निवंगणे सरांना. धन्यवाद. हॅलो हॅलो. धन्यवाद. चला आता बॅटिंग झाली म्हटल्यानंतर फिल्डिंग करावी लागेल आणि लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यावा लागेल. 55 धावा इथे डिफेंड करायच्या आहेत. मागच्या मॅच मध्ये तुम्ही बघितलंच असेल 6 षटकांमध्ये 54 झाल्या होत्या. 55 जवळपास जिंकायची गरज होती, त्या डिफेंड झाल्या नाहीत. आता पुन्हा एकदा या मॅच मध्ये जो जिंकेल त्याचा आव्हान इथे टिकून राहील आणि जो पराभूत होईल त्याला मात्र स्पर्धेच्या बाहेर पडावं लागेल. जो जिंकेल त्यांची मॅच गणेशदादा प्रतीकदादा 11 या संघाबरोबर आपण खेळताना पाहणार आहोत. ती यदाकदाचित 8 षटकांची मॅच होऊ शकते जर इथे वेळ कमी खर्च केला तर. चला बॅटर चला लगेच या. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. शुभम डोळसकर आणि त्याचबरोबर ॲज अ आयकॉन निलेश शिंगवले ही जोडी मैदानामध्ये येते. क्षेत्ररक्षण देखील लगेच सजून घ्या. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात केली जाईल. 36 चेंडूंमध्ये 55 धावेंची गरज आहे. त्या धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील हे देखील पाहावं लागेल.
दोन्ही ऑफिशियल पंच मैदानामध्ये सज्ज होत आहेत. वसीम शेख आणि त्याचबरोबरीने शुभम गाडे, तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये समित जोशी. या तिन्ही पंचांचं पॅनल आपण खडकवासला प्रीमियर लीग दरम्यान पाहतोय, ज्यांनी आतापर्यंत योग्य अशी अंपायरिंग आपण त्यांची केलेली पाहिलेली आहे. प्रत्येक निर्णय योग्य पद्धतीने इथे आपल्यापर्यंत सोपवण्यात आला आणि त्याचबरोबरीने तिसऱ्या पंचांचं काम देखील चोख पद्धतीने इथे पार पाडण्यात आलं आणि या सर्वांनाच योग्य ते मार्गदर्शन टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टीम त्यांच्या माध्यमातून देते, त्याबद्दल त्यांचा देखील विशेष असे आभार. आजच्या दिवसातील सर्वात महत्वपूर्ण लढत डू ऑर डाय या मॅचचं समीकरण, जो जिंकेल तोच पुढे, जो पराभूत होईल तो मात्र स्पर्धेच्या बाहेर. मॅचला इथे सुरुवात होईल. 55 धावेंचा पाठलाग आहे. त्या पाठलागाची सुरुवात कशा पद्धतीने केली जाईल, गोलंदाजी मार्क वरती या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू ज्याची बोली सर्वाधिक लावण्यात आली तो गोलंदाजी मार्क वरती लक्ष्मण लकी. तर स्ट्राईकला आपण पाहतोय निलेश शिंगवले, याचा आयकॉन म्हणून त्यांना संघामध्ये समाविष्ट करण्यात आला आणि अष्टपैलू कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. म्हणजे गोलंदाजी असू द्या, फलंदाजी असू द्या, क्षेत्ररक्षण असू द्या, तिन्ही क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण अशी कामगिरी केलेली आहे. लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला सुरुवात. 36 चेंडू आणि 55 धावेंच्या पाठलागाची सुरुवात. पहिलाच बॉल लकी यांचा. सामना करतील निलेश. पहिलाच बॉल पॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, मोठी एज लागली, यष्टीरक्षकापासून थोडासा दूरवरती गेला. शॉट थर्ड मॅन तिथे तैनात आहेत. चेंडू इथे अडवला जाईल, फील्ड केला जाईल, कुठल्याही प्रकारची धाव नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता होतीये. सुरुवात अप्रतिम. आपण म्हणतो ना एखादा स्वप्नवत चेंडू पडावा, त्याप्रमाणे चेंडू इथे पडलाय. टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू काटा बदलतोय आणि त्याचमुळे इथे चेंडू निर्धाव आहे. पुढचा बॉल. पुन्हा एकदा अक्रॉस ची बॅट खेळण्याचा प्रयत्न. एकदा मनामध्ये विचार केला की आपल्याला ही गोष्ट करायची आहे, मग त्यासाठी काही व्यत्यय आला तरी तीच गोष्ट करण्याचा आपण प्रयत्न करतो. तो अट्टाहास आपल्याला पाहायला मिळतो, परंतु इथे तो प्रयत्न फसतोय. तो अट्टाहास इथे हाणून पाडण्याचं काम गोलंदाज करतायत. आपण म्हणतो कधी कधी गोलंदाजाच्या माइंडसेट बरोबर बॅटर खेळतात, इथे मात्र बरोबर उलट होतंय. बॅटरच्या माइंडसेट बरोबर खेळण्याचं काम गोलंदाजाने आतापर्यंत केलंय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव, ते देखील पॉवर प्ले मधील. पुढचा बॉल लकी यांचा. इथे मात्र सफल झाले आणि सफल देखील होईल. बॉल जाईल डीप बॅकवर्ड लेग, स्क्वेअर लेग मधून सीमारेषा पार, येईल चौकार. गोलंदाजाने अप्रतिमरित्या हाताळले, परंतु बॅटर ज्या पद्धतीने खेळतायत, नोमॅन्स लँड मधून चेंडूला पाठवून दिलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून 4 धावेंसाठी. अकाउंट तर ओपन केलाय स्वतःचाही आणि संघाचाही 4 धावेने जो शुभारंभ इथे करण्यात आला. 4 रन्स विदाउट लॉस. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पुढचा बॉल. इथे देखील इनसाइड आउट. बॉलला खेळून काढलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने, सीमारेषा पार. टिपिकल पॉवर प्लेचा फटका देऊन जातील. 4-4-4 चौकार. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 8. 2 बलाढ्य संघांची एकमेकांच्या विरोधात पडली आहे गाठ. धावसंख्या होते ती 8. एका बाजूने आपण पाहतोय खानापूरचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूने वारजे येथील संघ आहे. एकाच रोड एकाच भागामधील आहेत. कॅप्टन देखील एकच रोड एकाच भागातील आहेत. खेळाडू मात्र वेगवेगळ्या भागातले आहेत. इथे उलट सुलट अल्टी पलटी आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर मारली आहे कल्टी. 6 धावेंसाठी सिक्सर.
समाप्त झाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल इथे प्राप्त होतीये. 15 धावा या पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या जातात. 50 धावेंमधल्या 15 धावा या पहिल्या 6 चेंडूमध्ये खर्च झाल्यात. अजूनही वेळ आहे. दोन्ही संघांकडे समान संधी आहे. 30 चेंडूंमध्ये अजूनही 40 बनवायच्या आहेत. काहीसं सोपं आव्हान आहे केतन प्रतिष्ठान या संघाचं, कारण आघाडीचे दोन्ही बॅटर त्यामध्ये आपण पाहिलं असेल तर ऍज अ आयकॉन निलेश शिंगवले ज्या पद्धतीने बॅटिंग करतात, कॅल्क्युलेटिव्ह रिस्क इथे घेतली जाते. पहिले 2 चेंडू निर्धाव गेले, त्यामध्ये कुठेतरी असं जाणून आलं की इथे गोलंदाज बॅटरवरती हवी होतील, परंतु बॅटर देखील तितकाच अनुभव तितकाच क्लास त्यांच्या बॅटिंगमध्ये दाखवतायत. गोलंदाजाच्या माइंड सेट बरोबर त्यांनी खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये यशाची देखील प्राप्ती करण्यात आली. षटक क्रमांक 2 ला इथे सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्क वरती इम्पॅक्ट प्लेयर आहेत सचिन मरळ. गोलंदाजी मार्क वरती इथे सज्ज होत आहेत. सचिन 11 या संघाचे संघ मालक सचिनजी भांगारे साहेबांचं देखील इथे शुभागमन होत आहे. संघ जिंकल्यानंतरच मला वाटतं ठरवलं होतं की मैदानात यायचं. लेट पण थेट संघ तरी इथे विजयी झालाय आणि स्वागत तुमचं केलंय निलेश शिंगवले यांच्या बॅट मधून. काय तू पडला का? कोण आहे? हरकत नाही, जो पडणार नाही तो घडणार नाही. घडायचं असेल तर पडावं लागेल. एवढ्या वरून उडी मारू नका, नाही तर धावपळ आमची होईल. धावसंख्येत इथे 6 ने वाढ. धावसंख्या होते ती 21. मोठा फटका. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. शॉट स्क्वेअर लेग वरती चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय. थोडस फंबल आहे. सिंगल इथे प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 22. 22. एकही बॅटर बाद नाहीये. 22 धावा झाल्यात. नुकतंच ज्यांचं क्रीडानगरीमध्ये शुभागमन होत आहे, ज्यांची उपस्थिती फार आदरणीय, असं आदरणीय व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे बघून खऱ्या अर्थाने कित्येक खेळाडूंनी या क्रिकेट खेळाशी निगडीत होण्याचा विचार केला, कित्येक खेळाडूंना घडवण्याचं काम ज्या फॅक्टरीमधून करण्यात आलं, त्या व्यक्तिमत्वाचं इथे शुभागमन. अगदी दिमाखामध्ये या क्रीडानगरीमध्ये नेहमीच त्यांची उपस्थिती आपल्याला लाभते आणि प्रत्येक खेळाडूला प्रत्येक आयोजकाला योग्य ते मार्गदर्शन ज्याच्या माध्यमातून मिळत आहे ते राजेश भाऊ पोकळे यांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम भाऊ, आपलं मनपूर्वक स्वागत. पुढचा बॉल इथे देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. लेझी क्रिकेट इथे पाहायला मिळत आहे. शुभम डोळसकर इथे होतील बाद. बिग विकेट गॉन. पहिलाच बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. पतन होत आहे, त्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. संघाचे संघ मालक विथ संघाचे कॅप्टन आशिष घोसाळे. मागच्या मॅच मध्ये म्हणावी तशी कामगिरी त्यांच्याकडून झाली नाही, परंतु प्रत्येक वेळेस आव्हान वेगळं असं, प्रत्येक वेळेस त्या आव्हानाला तितक्याच दिमाखामध्ये तुम्हाला सामोरं जावं लागतं. आल्या आल्या पहिला चेंडू बॅट स्विंग आपण पाहतोय. अगदी वेगवान फटका. टीप काऊ कॉर्नर मधून बॉल निघालाय सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती ठोकलाय चौकार. चोवीस चेंडू आणि 27 धावा. 24 बॉल 27.
पॉवर प्लेची षटकं संपल्यात, 28 केल्यात. आता उरलेल्या 24 मध्ये 27 करायच्यात. काहीच सोपं आव्हान आहे, परंतु गोलंदाजी कशी होईल आणि बॅटरला कितपत रोखलं जाईल यावरती सर्व काही अवलंबून आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तर सज्ज होतात. रमेश पवार संघाचे संघनायक, कॅप्टन. या खेळाडूकडे ती क्षमता आहे. लेदर बॉल असू द्यात, टेनिस बॉल असू द्यात, या खेळाडूचं तितकंच नितांत प्रेम त्या खेळावरती आहे. बघूया आता संघाचे संघनायक तर आहेतच, ती जबाबदारी इथे कशा प्रकारे पेलतील. बॉलिंग ट्रॅक वरती रमेश पवार, पहिलाच बॉल इथे आल्या आल्या बॉलला पाठवून दिलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय अँड हँडसम षटकार. नक्कीच आपण पाहतो इथे रमेश पवार यांचं स्वागत केलं जात आहे. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या होते ती 34 धावा. संघ जिंकल्यानंतर संघ मालक काही मैदानामध्ये येतात संघाला पुन्हा एकदा मैदानामध्ये घेऊन येण्यासाठी. सचिनजी पांगारे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. मगाशी षटकाराने केलं, तुम्ही निघालात, कदाचित इथे विकेट प्राप्त होईल हे चेंडूला देखील मान्य नाहीयेत की मान्यवर येत आहेत, त्यावेळेस स्वागत मी करतोय मान्यवर. दिसतंय राधा यादव नसती. नवीन बॅटर इथे निलेश शिंगवले यांची जागा भरून काढण्यासाठी येतात. पहिल्या चेंडूवरती षटकार मारला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती निलेश शिंगवले यांना जायबंदी करण्याचं काम तर रमेश पवार यांनी केलंय. त्यांच्या गोलंदाजीची पॉवर त्यांनी दाखवली, कमबॅक केलंय. इथून पुढे देखील संधी आहे, अजूनही 21 बनवायच्या 16 चेंडूंमध्ये, सॉरी 22 चेंडूंमध्ये. इथे देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, विकेटचं होईल पतन. अजून एक बॅटर बॅक टू बॅक. पावली मात्र डगआउटच्या दिशेने. तू चल मे आया या परिस्थितीमध्ये निलेश शिंगवले अजूनही बसले नाहीत, तोपर्यंत नवीन गेलेले बॅटर त्यांच्या बरोबरीने डगआउटच्या दिशेने. तू चल मी आलोच. बघूया आता तिसरा बॅटर गणेश. गणेश म्हटल्यानंतर विघ्न हरता. संकट कधी आलं तरी गणेशाचा, देवाचा दावा केला जातो. गणेश नावाची व्यक्ती त्यासाठी ओळखले जातात. संकट हरण्यासाठी नेहमीच, त्यावरती मात करण्यासाठी गणेशाचा धावा केला जातोय. गणेश पायगुडे न्यू बॅटर इन. अनुभवी खेळाडूला इथे आमंत्रण देण्यात आलंय, त्याचं कारण आहे रमेश पवार पहिल्या चेंडूवरती 6 धावा खर्च करतात. त्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू 2 विकेट इथे प्राप्त केल्या जातात. पुढचा बॉल इथे हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय. सेन्सिबल क्रिकेट आहे, सेन्सिबल. गोलंदाज ज्या रिदम मध्ये गोलंदाजी करतोय, चुकीचा फटका खेळला तर विकेट जाऊ शकते. आल्या आल्या संयमाने उत्तर दिलंय. सरळ बॅटचा वापर, वाईडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडूला ढकलून देऊन सिंगल प्राप्त केली आहे. धावसंख्या 35, 3 बॅटर बाद. पुढचा बॉल इथे देखील बॅट स्विंग इतका वेगवान आहे, बॅटची एज, विकेटचं पतन. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने, बॅक टू द पॅव्हिलियन.
विकेट हॅट्रिक तर पाहिलेली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट. फक्त 7 धावा खर्च केल्या, 3 विकेट मिळवल्यात. बघूया याच षटकामध्ये डबल विकेट हॅट्रिक होईल का. 3 तर गेल्यात या षटकामध्ये. रमेश पवार संघाचे संघनायक, करते धरता अप्रतिम अशी गोलंदाजी करतायत. मी तुम्हाला सांगितलंच या खेळाडूविषयीचं कौतुक का केलं जातं. अशा परिस्थितीमध्येच रमेश पवार आपली पॉवर दाखवतात. उंचीवरती जाऊ नका, कीर्ती फार महान आहे या खेळाडूची. स्मॉल पॅकेट इन डायनामाइट, छोटा पॅकेजवर बडा धमाका आहे. धमाका केलाय प्रतिस्पर्धी संघाचा, इथे बॅटरचा. इथे मागोवा घेतला तर सर्वच बॅटरला इथे बाद करण्याचा प्रयत्न जवळपास त्यांचाच असेल. नवीन बॅटर उंचीने तर फार आहे, बघूया कशा प्रकारे कामगिरी करेल. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. गोलंदाजी जर आवडली असेल तर सर्वांना विनंती आहे रमेश पवार साठी एकदा जोरदार टाळ्या. काय गोलंदाजी केली आहे रमेश पवार यांनी. शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 20 धावेंची गरज आहे. कहाणी ट्विस्ट. 24 मध्ये 27 गरजेच्या होत्या, 7 आल्या परंतु 3 विकेट गेल्यात. जे सेट बॅटर आहेत ते बाद झालेत. नुकतंच ज्यांचं शुभागमन होत आहे आता ते व्यासपीठ बरोबर दिसून येईल, कारण परम मित्र एकत्रित ज्या वेळेस बसतील त्यावेळेस ते व्यासपीठ अगदी सुरेखरित्या इथे दिसून येईल. दत्ता देसाई सरांचं देखील शुभागमन होत आहे. अनिल भूमकर आहेतच. वेळोवेळी बरोबर येतात बघा. एकाने यायचं, दुसऱ्याने थोड्या उशिराने यायचं, दुसरे आल्यानंतर परत एकदा आपली एंट्री करायची. ही मैत्री त्यांची व्यासपीठावरती देखील दिसून येते. अनिल भूमकर साहेब आणि त्याचबरोबर दत्ता देसाई साहेब. चला मॅच कडे वळतोय. 12 मध्ये 18 मध्ये 20 ची गरज होती. सचिन मरळ पुन्हा एकदा आलेत. पहिला चेंडू डॉट. 17 चेंडू आणि 20 धावा. काय घडतंय, काय बिघडतंय याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. 17 मध्ये 20, 17 चेंडूंमध्ये 20 धावेंची गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु सफल झाले नाहीत. पंचांवरती इथे प्रेशर टाकण्याचं काम केलं गेलं, परंतु पंच हुशार आहेत. वसीम शेख सरांनी मान हलवली. इथे मात्र योग्य चेंडू आहे. दाद मागून उपयोग नाही, कारण योग्य चेंडू आहे. योग्य ती दाद माझ्याकडून दिली आहे. चॅलेंज करून फायदा नाही. धावसंख्या 35, 4 बॅटर बाद 35. इथे पदाला लित्य इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आणि फार वेळानंतर बॉल निघालाय सीमारेषा पार. डीप एक्स्ट्रा कव्हर, येईल चौकार. 4 धावा. एखादा चेंडू हरवला, हरवू द्या, काही हरकत नाही. धावसंख्या आपण पाहतो इथे 39 धावा झाल्यात. 2 चेंडू निर्धाव, परंतु त्यानंतर आलेला चौकार. अजूनही 15 चेंडू आणि 16 धावींची गरज आहे. बरोबर ना. 15 बॉल 16, 4 विकेट गेल्यात. आता इथे खानापूर संघाला जर जिंकायचं असेल तर या संघाला विकेट अथवा निर्धाव चेंडूची गरज, आणि केतन प्रतिष्ठान वारजे या संघाला जर जिंकायचं असेल तर इथे विकेट वरती थांबून धावा बनवाव्या लागतील. चुकीचा फटका, चुकीचा फटका. बॅक टू द बॉलर, आणि त्या दरम्यान विकेटचं पतन. क्रिकेट मधली आत्महत्या. अजून एक बॅटर धाव बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन.
मैदानामध्ये येत आहेत ज्यांचं मार्गदर्शन नेहमीच या खेळाडूला लाभलंय आणि जे क्रिकेटच्या दुनियामध्ये सर्वात राजा माणूस राज रणदिवे यांच्या तालमीत शिकलेला खेळाडू चेतन इथे नॉन स्ट्राईक एंडला आहे. चेतन टायगर या नावाने त्यांना ओळखलं जातं. बघूया आता टायगर मैदानामध्ये कशा प्रकारे दहाडतोय. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल इथे प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 40. 13 चेंडू आणि 15 धावींची गरज. चेतन स्ट्राईकला सज्ज आहेत. बॅटिंग साठी सज्ज होत आहेत. 13 बॉल 15. गोलंदाजी मार्क वरती सचिन मरळ. आल्या आल्या इथे तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु टायमिंग इथे जुळून आलं नाही. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी देखील इथे पूर्ण होतीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होतीये ती 42 धावा. 12 चेंडू आणि 13 धावींची गरज. 12-13. 13-12. 12 बॉल 13 धावा इथे विजयासाठी आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि 13 धावींची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. गोल्डन आर्म संघाचा संघनायक कॅप्टन रमेश पवार. या 5 विकेट मधल्या 3 विकेट रमेश पवार यांनी घेतलेल्या आहेत. कुठेतरी त्याच षटकाची पुनरावृत्ती इथे करावी लागेल. करतील का? पहिलाच बॉल बॅटची एज आणि त्या दरम्यान आलेली सिंगल. बदलाली ते केलं. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे सरसवत येऊन चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला परंतु म्हणावं तसं यश मिळालं नाही. सिंगल मिळेल. धावसंख्या 43. 5 बॅटर बाद आहेत. 43 धावा झाल्यात. शेवटच्या 11 चेंडूंमध्ये 12 धावींची गरज. पुढचा बॉल चेतन यांच्यासाठी. स्विच इट आणि इथे आज चेतन नशीब घेऊन आलाय. एवढा सोपा झेल हातातून निसटतोय. जसा आंघोळीचा ओला साबण हातातून निसटतो ना तसा बॉल इथे हातातून निसटलाय. करे तो क्या करे. गोलंदाजाने डोक्यालाच हात लावला. हे भगवान ये क्या हुई. आता म्हणू शकणार ना आपण मोये मोये पण झालंय तेच. करे तो क्या करे. जसं जाळं विणलं ते जाळं काही अंशी फाटकं निघालं. फाटक्या जाळ्यातून चेंडू निसटला. चेंडूने मात्र माती खाल्ली. 1 धाव मिळतीये. चेतन यांना मिळालेले जीवदान. इथे पुढे सरसवत येऊन चेंडू खेळला. आकाश काळे तिथे तैनात आहेत. सिंगल वेगवान आहे. धावपळ केली आहे. 1च धाव आहे. 3 चेंडूंमध्ये 3 सिंगल. अजूनही समीकरण जुळून येत आहे. 10 धावा अजूनही करायच्यात. 9 चेंडूंमध्ये 10. 9 चेंडूंमध्ये 10 धाव्यांची गरज. 9 चेंडूंमध्ये 10 धावा. इथे देखील स्विंग अँड मिस. ब्लाइंड शॉट होता हा. डोळे मिटले आणि बॅट फक्त फिरवली. बनी तो बनी. शेवटच्या 8 चेंडूंमध्ये 10 धावींची गरज आहे. 8 चेंडू आणि 10 धावींची गरज. इथे पुन्हा एकदा शरीरावरती चेंडू आदळलाय. 1 धाव तर पूर्ण आहे. काय आहे पंच निर्णय देतील. तुम्ही पहिला चेंडू कलेक्ट करा. चेक करायचंय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय.
की बॅटरने इथे धाव घेत असताना बरोबर चेंडू इथे हाताळलाय की नाही, का मुद्दामून पायाने उडवला, याची पडताळणी आपण स्लो मोशन मध्ये करतोय. त्यांचा हेतू काय आहे? धाव घेण्यात दरम्यान क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवू द्यायचा नाही असा हेतू होता की नाही? तिसरे पंच म्हणतात की ही धाव योग्य आहे. बरोबर आहे, लेग बाय स्वरूपाची धाव आहे. 7 बॉल 9, 7 चेंडू आणि 9 धावेंची गरज. कहाणी में ट्विस्ट. गणेश पायगुडे उर्फ पप्पू पायगुडे तर गोलंदाजी मार्क वरती रमेश पवार महत्वाचा चेंडू हातात आहेत. इथे मारलाय आणि सीमारेषेच्या पलीकडे देखील धाडलाय. चौकार की षटकार याची पडताळणी केली जाईल. केलंय 4 धावा इथे प्राप्त होतील. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 5 धावेंची गरज आहे. 6 बॉल 5 विजयाचं समीकरण. 6 गेंदों में 5 रनों की जरूरत मैच जीतने के लिए. अच्छी गेंदबाजी यहां पे करनी होगी. अच्छी बल्लेबाजी यहां पे करते हुए गणेश, आणि प्रयत्न नेहमी चांगला केला तर त्याच्यामध्ये यश देखील मिळत आहे. जे प्रेशर क्रिएट होत होतं, गणेश पायगुडे इथे ते प्रेशर रिलीफ करतायत आणि संघाला लगेचच इथं तारणहार म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय देखील. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 5 धावेंची गरज आहे. चला लवकर कोण आहेत बॉलिंग साठी? संदीप कामठे, बबलू कामठे. तर अनुभवाला इथे पाचारण करण्यात आलंय. 6 बॉलमध्ये 5 धावा डिफेंड करायच्या थोडंसं चॅलेंजिंग आहे, परंतु ते चॅलेंज स्वीकारण्यासाठी अनुभवाची साथ असणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठीच गोलंदाज संदीप कामठे इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. 6 बॉल 5 स्ट्राईकला चेतन. 2 वेळा जवळपास जीवदान मिळालंय त्यांना. आता त्या जीवदानाचा फायदा घेतील का त्याचा तोटा होईल? 6 बॉल 5 लेट्स प्ले. पहिलाच बॉल मिस टाइम. झेल इथे निसटलाय. आज चेतन नशीब किशात घेऊनच आलाय. आज त्याने कुठल्या देवाला जाऊन आलाय ठाऊक नाही, सोपे झेल हातातून निसटत आहेत. असे झेल टिपलेच पाहिजेत. तुम्ही जर कॅच सोडली तर मॅच तुमच्या हातातून नक्कीच निसटणार. हा झेल झालाच पाहिजे. 5 चेंडू आणि 4 धावेंची गरज. पुढचा बॉल. इथे देखील विकेटचं पतन. प्रत्येकाचं नशीब चांगलं नसतं. चेतन यांच्याकडे नशिबाची साथ, परंतु गणेश पायगुडे होतील बाद. 4 चेंडूंमध्ये 4 धावेंची गरज असताना. यश डीजे
मैदानाचा ताबा घ्या. शेवटच्या 4 चेंडूंमध्ये 4 धाव्यांची गरज आहे. दोन्ही संघांकडे समान संधी आहे आणि ज्या पद्धतीने पहिले 2 चेंडू संदीप यांनी हाताळलेत ना, ते कमबॅक करणं त्यांना माहिती आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल, पुन्हा एकदा निर्धाव. 3 चेंडू आणि 4 धावा. कोणी हरण्यासाठी आलेलं नाहीये, सगळे जिंकण्यासाठी आलेत. सर्वोत्तम खेळ. 3 मध्ये 4. इथे स्क्वेअर कट आणि हा कदाचित विजेता होईल का? यस, केतन प्रतिष्ठान इथे विजेते होत आहेत. विजेत्या संघाचं अभिनंदन. वेल डन, वेल प्लेड. संघाचे संगणक आपण देखील या आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील इथे प्रदान करण्यात येतोय. मी दत्तासाहेब देसाई, त्याचबरोबर राजेश भाऊ पोकळे आणि त्याचबरोबर स्टार हाऊसिंग फायनान्सचे ब्रांच मॅनेजर उमेशजी मोरे साहेब, या तिन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब आणि त्याचबरोबर नाणेफेकीचा कौल आपल्या शुभ हस्ते संपन्न करायचा आहे. मॅन ऑफ द मॅच केतन प्रतिष्ठान संघाचे आयकॉन खेळाडू निलेश शिंगवले ठरतात मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. चला, केतन प्रतिष्ठान संघाचे संगणक आणि त्याचबरोबर गणेशदादा प्रतीकदादा 11 संघाचे संगणक टॉस साठी लगेच या. 8 षटकांची ती मॅच खेळवली जाणार आहे याची माहिती तुम्हाला प्रथमतः दिली जाते. तिन्ही मान्यवरांना मी विनंती करेल, मोरे साहेब या, देसाई साहेब या, पोकळे साहेब या. मॅन ऑफ द मॅच हा किताब प्रथमतः इथे प्रदान करण्यात येईल ज्यांनी अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी केली. संघाचे आयकॉन देखील आहेत आणि अष्टपैलू कामगिरी नेहमीच त्यांची आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि त्याच दरम्यान मॅन ऑफ द मॅच हा किताब इथे प्रदान करण्यात येतोय.